मावले 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 राम 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 कौसल्या मावले कौसल्या मावले कौसल्या मावले राम कौसल्या मावली राम कौसल्या मावली राम राहिला मानोजे राम राहिला मानोजी राम राहिला मानसी राम राहिला मनसी राम राहिला मनसी राम राहिला मनसी
अशी झाली चिंतनी झाली चिंत राम राहिला राम राहिला भगवान बाबा महाराज गुरुवर्य माधव बाबा महाराज रामे कौसल्या माऊली राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयाशी राम होय त्याशी संदेह नाही भरवसा अयोध्येचे लोक राम झाले सकळीक राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयाशी राम होय त्याशी संदेह नाही भरवसा स्मरता जानकी राम रूप झाले कपी राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयाशी राम होय त्याशी संदेह नाही भरवसा रावणीशी लंका राम आपण झाला देखा राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयाशी राम होय त्याशी संदेह नाही भरवसा ऐसा नित्य राम ध्याय ऐसा नित्य राम ध्याये तुका वंदी त्याचे पाय
राम राहिला मानशी ध्यानी चिंतनी जयाशी राम होय त्याशी संदेह नाही भरवसा पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः करो प्रथम नमः सारे चरण संतानिया हरे चरण संताजिया हरे चरण संताजिया बनाने कथा विस्तारू बनाने कथा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुल्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रोय जननी देवाची धन्य धन्य कनाथा तुमचे पायी माझा माता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं ब्रह्मानन्दे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने विख्यातो यस्सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या लोकाभिरामो रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हनुमंत महाबळी दाढी 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 तया माझा
पाहिला मानशी ध्यानी चिंतनी जयाशी राम होय त्याशी संदेह नाही भरवसा. वन मारुतीरायांच्या पवित्र मंगलमय अशा या परिसरामध्ये संपन्न होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्या निमित्ताने कीर्तन सेवा सेवेकरता जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबरायांचा 6 चरणाचा आणि रामप्रभूचं वेगळ्या प्रकारचं महात्म्य सांगणारा, अर्थात रामप्रभूच्या चिंतनाचं, रामप्रभूच्या ध्यानाचं महिमा. जे रामप्रभूचं चिंतन करतात, राम राम म्हणतात, त्यांना काय मिळतं असं रामप्रभूच्या ध्यानाचं चिंतनाचं फल सांगणारा अभंग आहे. काय फल आहे? जे राम राम म्हणतात. आपल्या संप्रदायाचा मंत्र आहे रामकृष्ण हरी. सर्व कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी आपल्या विविध विवेचनातून आपल्या सर्वांना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याचं शिकवतात. बाकीच्या गोष्टी सांगतील, विनोद करतील, आणखीन काय काय जे बोलतील ते केवळ आणि केवळ आपण सर्वांनी भगवंताच्या नामस्मरणाच्या ठिकाणी रत व्हावं एवढाच हेतू आहे. कोणी विनोद करतील, गोष्ट सांगतील, कोणाला आवडतात, कोणाला आवडत नाहीत, पण सर्वांचं ते बोलण्याचं सांगण्याचा हेतू तोच आहे की बरोबरीने आपण सर्वांनी नामस्मरण करावं. तो हा राजमार्ग सर्वाहुनी चांग सदा संत संग वाचे नाम. आपल्या जीवनाचा उद्धाराचा राजमार्ग, योग्य मार्ग कोणता आहे? तर सदा संत संग, सत्संगती सदा आणि सदा नामस्मरण. म्हणून आपण नामस्मरण करावं. कोणी विचारलं की आम्ही नामस्मरण केलं तर आम्हाला काय मिळणार आहे? तुकोबरा सांगतात, तुम्ही जर राम राम म्हटले ना आमच्या म्हणण्याप्रमाणे, तर राम होय त्याशी संदेह नाही भरवसा. राम नामाचं स्मरण करणारा प्रत्यक्ष रामरूप होतो. याच्याबद्दल संदेह म्हणजे संशय घेऊ नका. मी तुम्हाला भरवशाने सांगतो. आणि मग तो भरोसा पटण्याकरता आपल्याला संशय शंका येऊ नये. महाराज, राम नामाचं स्मरण केलं आणि रामरूप झालं असं काही उदाहरण आहे का? महाराज सांगतात, 1-2 नाही, अनेक उदाहरणं आहेत. रामरूप केली रामे कौसल्या माऊली. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या मातोश्री कौसल्या माता. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदरच रामरूप झालेल्या होत्या. कारण प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे हजारो वर्ष अगोदर वाल्मिक ऋषीने वर्णन करून ठेवलेलं आहे. बोलीला वाल्मिक तैशीची करीन वर्तुने दावी नामा म्हणे. म्हणून कौसल्या माता जेव्हा प्रभू रामचंद्र कौसल्या मातेच्या गर्भामध्ये अवतीर्ण झाले, प्रविष्ट झाले, तर प्रत्यक्ष कौसल्या माता ह्या रामरूप झालेल्या आहेत. म्हणून रामरूप केली रामे कौसल्या माऊली. आणखीन कोणी रामनामाचं स्मरण केलं रामरूप झालं का? अयोध्येचे लोक राम झाले सकाळी. सर्व अयोध्या ही राममय झालेली होती. मी विवेचन करणारच आहे. कारण सर्व अयोध्येचे लोक झाले राम राज्य कायवण्या माशी. राम वेळो वेळा मी गाऊ ओविये. ते स्वतःला भाग्यवान समजत होते की आम्ही रामाच्या राज्यामध्ये काय झालेलो आहोत, राहायला आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून अयोध्येचे लोक राम झाले सकळी. आणखीन स्मरता जानकी, रामरूप झाले कपी. जानकी म्हणजे सीतामाता. राम नामाचं चिंतन केलं, रामरूप झाल्या. जेव्हा रावणाने दुष्ट भावनेने नेलं अंत्रिजटा, त्याच्या निरीक्षणाखाली सीतामाईला ठेवलं. सीतामाईने त्या ठिकाणी म्हणावं, सांगवो त्रिजटे सखी ऐशी मात, देईल का निधी भेटी रघुनाथ.
मन उताविळ झाला दुरी पंथ, राहू न शके प्राण माझा कुडियात, सांग ओत्री जटे सखी आईशी मात. सीता मैला त्या ठिकाणी रावणाचं जे वैभव होतं कशाकडे पाहिलं नाही, कशालाही सीता माता भुलल्या नाही, तर वियोगामध्ये प्रभू रामचंद्रांचं ध्यान करत राहिल्या म्हणून प्रत्यक्ष रामरूप झाल्या. सुमरता जानकी रामरूप झाले. आणि कपी, कपी म्हणजे वानर. खरं तर वानराचा प्रभू रामचंद्राचा काय परिचय आहे, काय ओळख आहे? वानर म्हणजे खरं तर पशुयोनी. पण ते स्वतःला भाग्यवान समजत होते की प्रभू रामचंद्रांच्या कार्यामध्ये, सहकार्यामध्ये आम्हालाही वाटा मिळाला. आणि मग आपण कोणाबरोबर आहोत? कोणाबरोबर आहोत? रामाबरोबर आहोत. आपण कोणाबरोबर आहोत? रामाबरोबर आहोत. आपण कोणाच्या विरोधात लढतो? रावणाच्या विरोधामध्ये रामाच्या बाजूने लढतो. कसं आहे? माणसाने योग्य बाजूने असावं, अयोग्य बाजूने नसावं. म्हणून रामाची बाजू ही न्यायाची आहे, योग्य बाजू आहे. म्हणून ते भाग्यवान समजत होते की आम्ही योग्य बाजूला आहोत. रामरूप झाले कपी, ते सर्व वानर रामरूप झालेले होते हो. आणि म्हणून तर तुकोबाराज सांगतात, काय वानराच्या अंगीची ते शक्ती, उदका तरी ती वरी शिळा. उदकावर त्या ठिकाणी शिळा तरतात. रावणावर विजय मिळवणं एवढं सोपं होतं काय? इंद्रजितासारखे त्या ठिकाणी शूरवीर पुत्र त्यांचा वध करणं एवढं सोपं होतं काय? पण प्रत्यक्ष रामप्रभूची शक्ती त्या कपींना म्हणजे वानराला प्राप्त झालेली होती. रामरूप झाले कपी. हे काय? रावण प्रभू रामचंद्रांचा कट्टर विरोधक, कट्टर शत्रू. मारुतीराय गेले, अंगद गेले त्या ठिकाणी शिष्टाई करण्याकरता. आणि मग यांनी जेव्हा आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवली, तो मारुतीरायांना म्हणायचा, हे जेव्हा म्हणायचे ना अंगद वगैरे, मारुतीराय तुम्ही कोण? परिचय देत असताना आम्ही श्रीरामाचे दास आहोत, सेवक आहोत. तो रावण काय म्हणायचं माहिती आहे का? तो वनवासी. ऐका त्याला वत, ऐका त्याला मुकुट. वनवासी. श्री कोणाला म्हणायचं? श्री म्हणजे ऐश्वर्य. काय त्याच्याकडे ऐश्वर्य आहे? श्रीमत कहो. आपण ती रामानंद सागराची सिरियल पाहिली असेल तर लक्षामध्ये येईल की तो रावण श्रीराम म्हटलं की तो म्हणायचा श्रीमत कहो. त्याच्याकडे काय ऐश्वर्य आहे वनामध्ये असलेला. आणि मग ते म्हणजे बाकीचं जाऊ दे रे, आम्ही त्याचे दास आहेत, आम्ही सेवक आहेत, आमचं सामर्थ्य आमची चुणूक. मग अनेक त्याने प्रयोग केले. तर मारुतीराने सांगितलं, हा माझा पाय उठून दाखव, मग रामाचं नंतर पाहू. रामाचं सामर्थ्य काय आहे ते नंतर पाहू. मी तर त्याचा सेवकच, मी दासच. एवढा पाय उठून दाखव. आता रावण वाटलं एक किश्चित माकड, आणि मी कुठं त्याचा पाय उचलण्याकरता जाऊ. म्हणजे त्याने आपल्या सेवकाला, म्हणजे एकदम खालच्या शिपायाला सांगितलं. ते आता ते राजाचे नुसतं असा हात केला तरी ते लगेच गेलं की त्याने तो पाय, त्याला वाटलं हे काय माकडाचा पाय, असा काठी जशी आपण उचलतो तसा उचलण्याचा प्रयत्न केला. पण तो मारुतीरायांचा पाय होता, हल्ला नाही. त्याने भरपूर हलवण्याचा प्रयत्न केला, नाही हल्ला. घामाघूम झाला, खाली मान घेऊन परत गेला. दुसऱ्यांना आज्ञा केली, अशा अनेकांना आज्ञा केल्या. जे जे शूरवीर होते सर्व निष्प्रभ ठरले. आता काय करायचं? सर्वांची आबरू जाळण्याची वेळ आली. सर्व इंद्रजितासहित पराभूत झाले, पाय हलला नाही. आणि शेवटी रावण, ते पाहिलं असं ना आपण, आढ्यतखोर माणसं असे असतात अभिमानी. आणि वेळ जवळ आली ना त्या आणखीन असेच होतात. तर तो असा करत करत आला. खसलेला होता पण शेवटी आवेश आणतात. हे शूरवीर असतात ना, जरी त्यांचं ते फसगत होण्याची वेळ आली, पराभव होण्याची वेळ आली तरी ते ही करत नाहीत, मान्य करत. ते धैर्य असतं, पाहते धैर्य असतं. मग तो धैर्याने आला
आणि त्याने आता कैलास पर्वत हलवलेला होता ना, रावणाने कैलास पर्वत हलवलेला होता. असा त्याला वाटतं असं एक हिसडा दिला की पाय हलेल, दिला हिसडा निष्प्रभ. आणि मग जेव्हा तो ठिकाणी असा 2 हाताने पायाचा पकडायला लागला, मारुतीराने काय केलं माहिती का, असं पायाने त्याला झिडकारलं. चल माझ्या काय पाय पडतो, माझ्या श्रीरामाच्या, माझ्या स्वामीच्या, माझ्या प्रभूच्या पाय पड, म्हणजे त्याची शरणगती कर, हे सर्व वाचल. नाहीतर मग जर नाही पाय पडला, नाही शरण गेला तर तू तर मरणार आहे, पण सर्वांना घेऊन मारणार आहेस. ध्यानात ठेव, माझ्या काय पाय पडतो. तो काय पाय पडत नव्हता. कसं असतं शत्रू निष्प्रभ कसं करायचं. आणि मग रावणाच्या जेव्हा लक्षामध्ये आलं की बापरे, एका वानराची ही ताकद आहे, माझी लंका काय जाळतात तर काय 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 करतात. आणि मग त्याच्या सेवकाची एवढी ताकद, त्याची ताकद किती. अशा चिंतनातून तो रामरूप झाला होता. आता बाकीचे सर्व श्रद्धेने, पण हा भीतीने. म्हणून भगवंताचं नामस्मरण कसंही केला, भाव कुभाव आनख अलसहू, भावनेने करा, कुभावाने करा, आळसाने करा. रस्त्याने चालताना नामस्मरण करा, बसल्या बसल्या करा, झोपताना करा. जांभळी आळसाने, आणि नाही तर आपल्या संस्कृतीमध्ये आहेच की जांभळी आली तरी राम म्हणायचं. आळसाने करा, टाळ घेऊन करा, तसंही करा. कसंही नामस्मरण करायला परवानगी. आणि त्या नामस्मरणाचं फल प्रत्यक्ष रामरूप होण्याचं, भगवद्रूप होण्याचं सामर्थ्य त्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून मग तो विरोधाने, बाबा आता राम येणार आणि माझा वध करणार, राम येणार माझा वध करणार, अशा भीतीने तो रामरूप झालेला होता. रावणेशी लंका राम आपण झाला देखा, तो स्वतःला चतुर्भुज त्याशी तोची झाला, तो तर रामरूप झालाच होता. पण सर्व लंका त्याला रामरूप झालेली होती. काय मला शब्दशः अर्थ सांगायचा होता. अभंग जर नवीन असला तर आम्ही सर्व अभंगाचा शब्दशः अर्थ त्याचा गोषवारा सांगतो. मग वेळ जसा होईल तसा. आता सर्वच अभंगाला तेवढा वेळ जर नाही पुरला तर आपल्या वेळ थांबायचं असतं. म्हणून अगोदर शब्दशः पूर्ण भावार्थ सांगितला, डेटा लक्षामध्ये आला, तर मग पुढं कीर्तन ऐकण्याकरता सोपं होतं. म्हणून शब्दशः भावार्थ पूर्ण सांगतोय. रावणे श्रीलंका राम आपण झाला देखा. प्रत्यक्ष लंका त्याला रामरूप झालेली होती. पत्नीमध्ये राम दिसायचा, मुलांच्या मध्ये, सेवकांच्या मध्ये. एखादा सेवक काही गुप्त वार्ता घेऊन आला ना, ते गुप्तचर असतात ना, गुप्त वार्ता घेऊन आला ना, त्याच्याकडे पाहायचं, काय म्हणतोस, त्याच्यात राम दिसायचा. आणि मग राम दिसला की माझा शत्रू, म्हणून त्याच्यावर तारवर घेऊन धावत जायचा. भूक लागली, बायकोला सांगितलं जेवायला वाढा. त्यांनी ताट करून आणलं, वरण भात पोळी भाजी खीर काय काय. आता आपण पाहतो की नाही, अगोदर आपल्याला कशावर युद्ध करायचं आहे ते आमच्या आळंदीमध्ये जेवायच्या अगोदर म्हणतात, आपण पुंडलिकावर धरलं आपलं गमतीने. आणि मग आपले एकमेकाला हसवण्याकरता आक्रमण. आक्रमण म्हणजे काय, जेवायला सुरुवात करा, युद्धाला नाही. मग जेवण युद्धच आहे ना. मग भाताबरोबर युद्ध, पोळीबरोबर युद्ध, भाजीबरोबर युद्ध, खिरीबरोबर युद्ध, हे का नाही. पण शेवटी हे पदार्थ जिंकतात, आपलं पराभूत होतो का, शुगर झाली. हे पदार्थच आपल्याला पराभूत करतात. मग असा भाग आहे. सर्व पदार्थ वाढलेले ताटामध्ये. आता पाहतो की नाही आपण, वरण भात वाटीमध्ये काय आहे, भाताची मूठ कशी आहे. अहो त्या पदार्थामध्ये त्याला राम दिसायचा. आता काय सांगू. आणि त्या पदार्थामध्ये राम, भाजीमध्ये, त्या भातीच्या वाटीमध्ये राम, भातामध्ये रामाची मूर्ती, श्रीखंडामध्ये भाजीची मूर्ती, ते पाणी घेतलं प्यायला, फुलपात्रामध्ये बसलं त्याच्यामध्ये रामाची मूर्ती. ते शिवरायांच्या पश्चात संभाजी महाराजांच्या पश्चात संताजी धनाजी ज्यांनी त्या ठिकाणी मराठ्यांच्या त्या फळीचं तुकडीचं नेतृत्व केलं. आणि मग जेव्हा ती यवनांची फौज, त्या औरंगजेबाची फौज यायची, तर ते संताजी धनाजी असे शूरवीर होते म्हणे. असे शूरवीर होते
त्या औरंगजेबाच्या सैन्याला त्यांची जरब तर बसलीच होती, पण त्यांच्या घोड्यांना सुद्धा, आणि जर ते पाणी प्यायला असे घोडे नेले ना पानवठ्यावर, तर ते घोड्यांना ते असे घोड्याने पाहिलं का पाणी चिरचिर करत माग सरकायची. आणि मग त्या सैनिकांनी विचारायचं त्यांना, का रे तुम्हाला त्या पाण्यामध्ये संताची धनाजी दिसतात की काय? ज्याच्याशी आपलं वैर असतं ना, ते म्हणतात ना पाण्यामध्ये काय होतं, पाण्याच्या घोटाला आपला तो वैरी आठवत असतो ना, का रे तुम्हाला त्याच्यामध्ये संताची धनाजी दिसतात काय? असं वैर मोठं. आणि मग सर्व भाजीमध्ये पाण्यामध्ये सर्वांच्यामध्ये राम दिसायचा. त्याने ते ताट उचलायचं, भार फेकून द्यायचं. आता बाकीच्याला काय कळायचं, वेडा झाला काय म्हणे हा, भूक लागली ताट वाढलं दिलं भिरकावून. मग त्याच्यानंतर गुप्तचराची बातमी आली, चला सैन्य आलं. आता शेवटी राजाला आहे नेतृत्व करायचं असतं, सेनापती आहे तो, नेतृत्व करायचं. उठला, राजवस्त्र घातले, अलंकार घातले, शेवटी मुकुट घातला. आणि मग सर्व झाल्यानंतर मनुष्य आरशामध्ये पाहतो की नाही, आपण कपडे घातले, टोपी घातली की आरशात पाहतो, नाहीतर मोबाईलमध्ये तरी असं फेटा बांधला. खरं तर कीर्तन अगोदर आमची परंपरा, आमची पद्धती, काही जे आमच्या गुरुजनांच्या पद्धती आहेत किंवा त्यांनी जे आम्हाला पाठामध्ये शिकवलंय, कीर्तनाला जातात नटून थटून जायचं नाही. आपण काही नट नाही, आपलं नाटक नाही आहे, आपली इथं सेवा आहे. म्हणून इथं जितक्या साधेपणाने वर्तन करता येईल, वावरता येईल अशा भूमिकेतून आपण राहावं. आता कोण नटतात ठरतात तो त्यांचा विषय, काय आपल्याला कोणाला बोट नाही लावायचं, पण एक पद्धत आहे. फेटा जसं येईल तसं येईल. अंतर झालंच एखादा पदर वाकडा. म्हणून अभंगाचे शब्द चुकता कामा नाहीत, अभंगाचं पद चुकता कामा नाही. इकडं आमचं असं झालंय, फेटेची कोर नाही चुकली पाहिजे, अभंग कोणीकडे गेला तरी चालतो. अभंगाचे शब्द नाही नीट आले तर चालते, गाथेती वेगळं म्हणायचं वेगळं, सांगायची सोय नाही, परत सांगायची सोय नाही. सांगू तुम्हाला, आता मोबाईलमध्ये अभंग म्हणत असताना ते मोबाईलमध्ये चुकीचं आहे. तो काही शुद्ध गाथा घेतलेला नाही, त्याने घेतला एवढेच उपकार येत नाही, तर ते नसतं आपलं काहीच नसतं चाललं. मला त्याने ते मोबाईलमध्ये आणून ठेवलंय, पण ते चुकीचे आहेत. आता हा अभंग आहे 6 चरणाचा, ध्रुपद आहे 4 चरणी, म्हणजे ते 4 पद आहेत, 4 पदात म्हणायचे. आता हे म्हणले 2 पदात, म्हणलं कुठं नादी लागा. सांगितलेलं पटलं तर ठीक, नाही पटलं म्हणजे ते म्हणायचे हे बा समोर गाथा असं आहे. आता काय करावं सांगा, सगळ्या अडचणी आहेत. तर समोर गाथा आहे तुम्ही असं काय सांगता, झालंय तसं अनेक वेळा. त्याच्यापेक्षा आम्ही सांगत असतो कसं म्हणायचं तसं म्हणा, आपलं म्हणायचं शुद्ध, त्याला काही विलाज नाही. तर संतांचे शब्द ते वाकडे नाही झाले पाहिजेत. जे आपल्याला कीर्तन करायचे ते देवाला आवडावं, ते वाकडे जाऊ नये. फेटा कपडे चांगले आले पाहिजेत. आणि मग पुन्हा आरशात पाहून आता इथं मला नाव नाही सांगता यायचं, आपले नानांचे बाचे आरसा देऊ का, मला आम्हाला आरसा नसतो, आहे बांधायचं होईल वाटलं त्याला काय. तर ही काही पद्धत सांगत होतो. आरशात त्या रावणाने मुकुट ठेवला आणि आरशामध्ये पाहिलं तर तुकोबाराय वर्णन करतात, चतुर्भुज त्याशी तोची झाला, त्याला शेवकामध्ये राम दिसायचा, वरण भातामध्ये त्या पदार्थामध्ये राम दिसायचा, सगळीकडे राम दिसायचा, स्वतःमध्येच राम दिसायला लागला. आणि मग जेव्हा आरशामध्ये पाहतो, इकडं बाहेर पाहिलं तर रावण आणि आत पाहिलं तर राम दिसतोय. आता गंमतच आहे, विरोधाने रामप्रभू ध्यान लागलं ना. आणि जेव्हा त्या ठिकाणी मग एकदम आरशावर उडी मारली, ती काच टाकली फोडून. रावणी श्रीलंका राम आपण झाला देखा. आणि मग सिद्धांत तुकोबाराय सांगतात, ऐसा नित्य रामधे आहे, असा जो नित्य नेमाने रामाचं ध्यान करील, तुकोबाराय सांगतात
तुका वंदी त्याचे पाय. बस जो रामनामाचं चिंतन करतो ना, आम्ही त्याच्या पायाजवळून हलणार नाही, आम्ही त्याच्या पाया पडणार. तुका वंदी त्याचे पाय. जो रामनामाचं चिंतन करत नाही, मग देखत कपट अभिमान दुर्भागू. राम कहे त्याके पगहू लागू. राम कहे त्याके पगहू लागू. राम कहे त्याके पगही लागो. देखत कपट अभिमान दुर्भागू. कपट अभिमान जे राम म्हणतील ना, राम नामाचं स्मरण करतील, भगवान नामाचं स्मरण करतील, आम्ही त्याच्या पाया. पण देखत कपट कपटी आहेत, अभिमानी आहेत, त्यांच्यापासून 4 हात लांब. देखत कपट अभिमान दुर्भागू. ऐसा नित्य राम ध्याय. तुका वंदी त्याचे पाय. म्हणून एवढं सांगितल्याच्या नंतर एखाद्या भाविकाला हे आवडेल की राम नामाचं चिंतन केलं तर आपण रामरूप होऊ. रामरूप होणं म्हणजे काय? सच्चिदानंद वास, आनंदरूप आपण होणार, मग दुःखाचा विषयच नाही. म्हणून राम राहिला मानशी. ज्याच्या मनामध्ये राम राहिला, ज्याच्या ध्यानामध्ये, ज्याच्या चिंतनामध्ये राम राहिला, बास रामनामाचं स्मरण राहिलं, राम होय त्याशी संदेह नाही भरवसा. थोडासा विस्तारानेच शब्दाचा अर्थ सांगितलाय. मला वाटतं कीर्तनच झालं, पण थांबणार नाही, अजून आहे ना वेळेत. तर आपलं ही जी परमपावनाशी भूमी मारुतीराय आहेत आणि या स्थानाला नाव आहे वन मारुती. या ठिकाणी 3-4 गावाचा हा समूह, म्हणून या भूमीला श्री क्षेत्र संगम. इथं नद्यांचा संगम नाही, शिवसंगम, तर अनेक गावांच्या शिवांचा संगम, अनेक गावांचा संगम. मला वाटतं एक नाविन्यपूर्ण आपण नाव दिलंय. नद्यांचे संगम असतात, पण गावांचा संगम. खरोखर आपल्याला संतांनी एकत्र यायचं शिकवलेलं आहे ना, ठीक आहे नाही? एकत्र यायचं शिकवलंय. आज संप्रदायामध्ये आपण पाहिलं काय झालंय, कुटुंबापासून विभक्तपणा झालेला आहे. पूर्वीचे एकत्रित कुटुंब 3-3 पिढ्याचे कुटुंब असायचे. एका कुटुंबामध्ये 70 माणस. आत्ताच्या काळामध्ये एक कुटुंब आहे आम्हाला सांगायला, अजून तरी 5 भाऊ आहेत, त्यांचा मोठा विस्तार आहे.
बोलो 40-45 माणसं एका घरामध्ये आहेत. नाहीतर आता सध्याच्या काळामध्ये पाहिलं तर हम दो हमारे दो. हमारे दो, बस तीही दोन आहे म्हणा, त्याच्यामध्ये कपात चाललेली आहे. पण एकत्रित कुटुंब राहिलेलं नाही, त्याच्यामुळं विचार नाहीत, आपुलकी नाही, एकमेकाशी जिव्हाळा नाही, प्रेमभाव राहिलेला नाही. पाहिजे. आणखीन एक कुटुंब असं आहे आमच्याकडे, ओरोर नावाचं गाव, वेगवेगळे आहेत भाऊ भाऊ, पण त्यांनी सांगितलं महाराज आमचं संध्याकाळचं जेवण एकत्र आहे. आमची 3 कुटुंब आम्ही वेगवेगळं करतो, स्वयंपाक वेगवेगळं करतो, पण सर्वांनी आपापला स्वयंपाक आणायचा आणि अंगणामध्ये काय करायचं, एकत्र संध्याकाळचं जेवण आम्ही एकत्रच करतो. वैशिष्ट्य आहे. या काळामध्ये या गोष्टी अशक्य आहेत, पण अगदी बोटावर मोजण्या इतक्याच त्या ठिकाणी कुटुंब आहेत की एकत्र येऊन जेवण करतात, एकत्र राहतात. आता बाप मुलाच्या विभागण्या व्हायला लागल्या. खरं तर बापाने मुलांना वाटून द्यावं. आता काळ इतका बदलला, कलियुग, मुलं बापाला वाटून देतात. कसं, काही काही बाप आमच्याकडे तक्रार करतात, वृद्ध काय वारीला जायचं असतं, कुठं दवाखान्यात वगैरे जायचं असतं, आजार वगैरे झाल्याच्या नंतर पण त्याच्यात महाराज मुलाला काही समजावून सांगा, आमच्या मुलाला काही उपदेश करा, सांगा. आता काय करावं, मस्त राग येतो. जोपर्यंत तो आमचा ऐकण्यासारखा होता, 10-15 वर्षाच्या आत सगळं चालतं. जोपर्यंत आम्ही सांगतो तो हरिपाठाला येऊ द्या, भजनाला येऊ द्या, आमच्याबरोबर 1-2 दिवस येऊन देत जा, तेव्हा शिकला पाहिजे, शाळा झाली पाहिजे. हां, तुमच्यावर फिरून काय करणार. मग तेव्हा तर हरिपाठाला सुद्धा येऊन नाही दिलं. पण एकदा आवाक्याच्या बाहेर गेला की मग आमच्याकडे येतात. आता आमच्या मुलाला समजावून सांगा. म्हणलं मुलगा तुमचा, आम्ही काय गंमत करतो थोडीशी, मग मुलगा तुमचा ना आम्ही काय सांगायचं नाही. पण आता सगळे एवढे लोक तुमचं ऐकतात, आणि मग आमचा मुलगा, बरं ठीक आहे बाबा. मग त्याला बोलून घेतलं. अरे म्हटलं बाबा, बापाला 100-200 रुपये देत जावेत, काय लागतंय. आता वारीला जायचं म्हटलं तर कधीतरी देत जाऊ बाबा. त्यांचं महाराज तुम्हाला एवढं माहीत नाही का, काय शिंदे साहेबांनी आलं तिकीट फुकट केलं, कशाला पैसे पाहिजे यांना वारीला. अरे म्हटलं बाबा 10-5 रुपये गेले, प्रसाद घ्यायला, देवाला घ्यायला, असं काहीतरी लागतातच की नाही. असतो माणसा जीव, लय बारीक पाहतात. दवाखान्यात जायचं म्हटलं तर असं नागडोळे मुरडतात, देत नाहीत. अनेक तक्रारी येतात. आणि मग त्याला म्हटलं असं का रे बाबा. तुम्हाला माहिती आहे का, बापाला वाटून दिलंय. मला हे सांगायचं, कोणी दिलं वाटून. अरे बापाने तुला दिलं, त्याच्या आजोबाचं, त्यांच्या पंजोबाचं त्याच्याकडे आलेलं होतं, त्याने तुला दिलंय. मुलं म्हणतात आम्ही बापाला दिलं. आमच्या बापाला, तुमच्याकडे पद्धत आहे की नाही मला माहिती नाही, आहे ना. मग बरं झालं तुम्ही ना तर काय असतं ते आहे तोपर्यंत द्यावं लागतं. ते आम्ही दिलं त्याला वाटून. बाबा तुम्ही नाही त्याला दिलं, त्याने तुम्हाला दिलेलं आहे. माणसं बोलताना त्या ठिकाणी असा व्यवहार करतात. एकत्रित मुलं एकत्रित नाही, बंधू ठीक आहे बाबा, भावकीची ती आता ते निसर्ग नियमच आहे. पण पुढे आईवडिलाचं किती दिवस राहिलेलं असतं. खरा भाग्यवान मुलगा तोय. आपण रामकथा ऐकताय, काय लोक ऐकतात रामायण आणि जगतात महाभारत. सध्याच्या काळची मोठी शोकांतिका. खरं तर स्वतः म्हटलं की ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे प्रवचन, अभंगावर कीर्तन, ज्ञानेश्वरीवर प्रवचन, अशी आपल्या संप्रदायाची ठेवण आहे, पद्धती. पण आता ज्ञानेश्वरी अवघड म्हणून लोकांनी हद्दपार करून टाकली, प्रवचनं ठेवली नाहीत. आणि मग त्या जागेवर आलं रामायण. ठीक आहे, यावं. रामाच्या गोष्टी सोप्या असतात, कथा सोप्या आहेत, लोकांना आपल्या बाबा सोपं आहे. ऐकतात रामायण, राम ऐकतात, सीता ऐकतात. मग त्या रामप्रभूने आपल्या आईवडिलांच्यावर कसा व्यवहार केला, भावाभावांच्यावर कसा व्यवहार केला, ते सगळं विसरून जातात. ते वागण्यामध्ये येईल तर शपथ. सीतामाईचं चरित्र ऐकतात ना सगळ्या माता भगिनी. मग ती सीतामाई
आपल्या सासू सासऱ्यांच्यावर कशा वागल्या आहेत काही आहे का काही घरात ऐकल्याचं काय आहे का? आता इथं आम्हाला दुपारच्या कथेला भरपूर लोक असतात हे का नाही, भरपूर म्हणजे आपला केवढा त्या ठिकाणी स्वयंपाक होतो, केवढी जेवणावळी होती, म्हणजे जवळजवळ 2,500-3,000 लोक जेवायला, म्हणजे तेवढे कथेल लोक आहेत. जेव्हा कथा ऐकतात आहे का काही त्याचा मध्ये, म्हणून मी वाक्य उच्चारलंय की लोक ऐकतात रामायण आणि जपतात महाभारत. महाभारत म्हणजे विभागणी, एका ठिकाणी यायचंच नाही, एका ठिकाणी यायचंच नाही. पण अशा या काळामध्ये संगम म्हटलं तर नद्यांचा तर संगम नाही, मग संगम कशाचा? तुका म्हणे देव भक्तांचा संगम, देवाचा आणि भक्तांचा संगम सांगितलेला आहे गाथेमध्ये तुकोबाराने. तसा या ठिकाणी वन मारुती आणि मारुतीरायांच्या संबंधाने आपण सर्व इंजेगाव, त्यानंतर धारडिघोळ, धामोणी, डिघोळ, देशमुख डिघोळ आणि आणखी इतर काही भाविक, अशा सर्व भाविकांचा या ठिकाणी संगम होतो. सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव करतात. सर्वांना धन्यवाद, सर्वांचं अभिनंदन की आम्हाला जेव्हा केव्हा अशी काही उदाहरणं बोलायची असतात, बोलण्यात येतात, तर आपल्या परिसराचा उल्लेख निश्चित. आणि इकडं मराठवाड्यामध्ये पद्धत आहे, पाठीमागे आम्ही निळ्याला नाही का, तिथंही मारुतीरायांचं स्थान आहे, तर त्याही माळावर स्थान आहे, तिथं अनेक भाविक येतात. अनेक ठिकाणी अशी प्रथा आहे. आपला भगवान बाबांचा गड, वामन भाऊंचा गड, अनेक गावाचे तिथं येणं भाग वेगळा, पण इथं अशा संबंधातून त्या ठिकाणी लोक जेव्हा येतात तर निश्चितच एक अभिनंदनीय अशी बाब आहे. म्हणून आपण सर्व मंडळी एकत्र येऊन हा उत्सव होतोय. मारुतीरायांचं अधिष्ठान आहे आणि या ठिकाणी रामकथा आहे. या अभंग घेण्याचं कारण असं की मग मला अभंग घेत असताना असा काही विचार करावा लागतो की निमित्ताचा, कधी कधी काय निमित्त आहे, कधी कधी कोणत्या स्थळावर आपण आहोत किंवा कोणत्या निमित्ताने कथा होते, तर असे अनेकविध कारणातून त्याचा विचार करून अभंगाची योजना. म्हणून रामनामाचं महत्त्व त्याच्या फलासहित सांगावं. कोणाकोणाला रामनामाचं चिंतन केलं ते फल मिळालं याचं उदाहरणासहित मग हा अभंग डोळ्यासमोर आला. आणि असं आहे, मारुतीरायांच्या दरबारामध्ये आहोत, खरं तर ज्यांच्या दरबारामध्ये आहोत त्यांचंच वर्णन घडावं. आपण पांडुरंगासमोर गेल्यानंतर पांडुरंगाचं वर्णन करतो, दत्ताच्या समोर गेल्यानंतर दत्तांचं वर्णन करतो, ज्ञानोबारायांसमोर गेलं ज्ञानोबारायांचं वर्णन, तुकोबारायांसमोर गेल्यानंतर तुकोबारायांचं वर्णन. आपली दिंडी निघाली, जे मंदिर आहे तोच अभंग म्हणतो की नाही आपण. कोणाचं मंदिर आहे मग त्या त्या देवाचं वर्णन करणारा अभंग म्हणतो, हा आपला हेतू असतो. आम्ही जेव्हा एखाद्या दैवताच्या समोर जातो त्या दैवताचं वर्णन करणारा मग अभंग घेऊन तसं विवेचन करायचं. मग मारुतीरायांच्या दरबारामध्ये आहोत, मारुतीरायांच्या निमित्ताने सप्ताह आहे, मग तुम्ही परत म्हणाल मग मारुतीरायांचं वर्णन, हनुमंतरायांचं वर्णन करायचं, मग रामाचं वर्णन का? तर असं आहे, मारुतीरायांना त्यांचं वर्णन केल्यापेक्षा रामनामाचं महत्त्व, रामाचं वर्णन केलं तर ते अधिक आवडणार आहे. कारण भक्ती असे असतात, ते भक्त आपल्या भगवान परमात्म्याशी, आपल्या उपास्याशी एवढे एकरूप आहेत, त्यांना स्वतःचं नाव गाव बस, स्वतःचा महिमा ते आपलं आहे. आपल्याला असं वाटतं की देवापेक्षा आमचे फोटो मोठे असावेत, संतांच्या पेक्षा आमचे फोटो मोठे असावेत. तशीच पद्धत चालू आहे. देवाच्या प्रतिमा, आता ज्ञानोबा सोहळ्यामध्ये दिंड्या असतात, आता त्या दिंडीची ओळख पटण्याकरता त्या ट्रकला बोर्ड असतात, मग वर फोटो. आता संस्थांनी बंदी केली, ज्ञानोबरायांचा फोटो छोटा आणि जे दिंडीचे मालक आहेत ना, दिंडीचे चालक, त्यांचे फोटो मोठे. ठीक आहे बाबा, आता फोटो हौस आहे, पण किमान देवापेक्षा आपला फोटो मोठा नसावा, एवढी तरी लाज असं बाळगावी की नाही, एवढी तरी तेवढी नाही. आता संस्थांनी बंधन घातलं की कोणी फोटो छापायचा नाही, फक्त माऊलींचा फोटो, एके माऊलींचा फोटो. आता आपण सप्ताहाच्या पत्रिका पाहतो अलीकडच्या काळामध्ये, मग आता देवदेवतांचे फोटो,
त्याच्यानंतर मग कीर्तनकारांचे फोटो आले, अन्नदात्यांचे फोटो आले, मग ते स्पॉन्सर त्यांचे फोटो यायला लागले. कदाचित ते देवाच्या पेक्षाही मोठे. हे आपलं काम आहे हो. पण मारुतीरायांच्या सारखे भक्त आहेत. ज्ञानोबा आहे आपले श्रीगुरूंच्या पुढं वर सुद्धा पाण्याची पद्धत नाही वर. म्हणून तुकोबारांसमोर गेल्यानंतर तुकोबारांच्या वर्णनापेक्षा पांडुरंगाचं वर्णन केलं तर तुकोबारांना अधिक आवडणार आहे. ज्ञानोबारांच्या समोर गेलं तर ज्ञानोबारांचं वर्णन करण्यापेक्षा निवृत्तीनाथांचं वर्णन केलं, पांडुरंगाचं वर्णन केलं तर ते ज्ञानोबारांना अधिक आवडणार आहे. तसं रामप्रभूच्या आपण हनुमंतरांच्या समोर आहोत. मग हनुमंतरांच्या समोर त्यांचं वर्णन करण्यापेक्षा त्यांचा महिमा सांगण्यापेक्षा रामप्रभूचा महिमा जर सांगितला तर मारुतीरांना ते अधिक आवडणार आहे. आपण ऐकलं असेल किंवा असे संकेत आहेत, ज्या ज्या ठिकाणी रामकथा होते, रामायणाची कथा होते ना, त्या त्या ठिकाणी मारुतीरांच्या करता एक आसन टाकलं जातं. त्याच्यावर वस्त्र ठेवून, फुलं टाकून, अक्षता टाकून हनुमंतरायांच्या करता मला वाटतंय म्हणत असतील महाराज, आई ये महाराज पधारी. कोणाला म्हणतात? आपल्याला नाही, तर तुम्हाला वाटलं आम्हालाच म्हणतात काय ना, आई ये. स्वतःला म्हणायला हरकत नाही, पण तिथं हनुमंतरायांच्या करता म्हणत असतात विराजी आपल्या असणार तुम्ही काय करा. आणि ज्या ज्या ठिकाणी रामकथा आहे त्या त्या ठिकाणी हनुमंतराय हे रामकथा श्रवण करण्याकरता येतातच. रामकथा गुप्त रूपाने रामकथा श्रवण करण्याकरता येतात, म्हणून आसन देण्याची पद्धत आहे. मग तुम्ही म्हणाल हनुमंतराय कधीची आणि कथा कधी होती? हनुमंतराय चिरंजीव आहेत. जे 7 चिरंजीव सांगितलेले आहेत, अश्वत्थामा, बली व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपस परशुरामश्च सप्त इते चिरंजीविनः. त्याच्यामध्ये हनुमंतराय हे चिरंजीव आहेत, आजही हनुमंतराय आहेत. म्हणून आणखीन एक भाग सांगतो की देवाची जयंती संतांची पुण्यतिथी असते, पण जशी रामाची जयंती, जशी भगवान कृष्णांची जयंती, नरशेर जयंती, वामन जयंती, तशी हनुमंतरायांची जयंती, हनुमंतरायांची पुण्यतिथी नाही का? हनुमंतराय चिरंजीव आहेत. हनुमंतरायांचा उत्सव तो झाला पाहिजे, मग तो जयंतीच्या रूपाने उत्सव होतो. हनुमंतराय हे चिरंजीव आहेत. आणि या ठिकाणचे अनेकांना अनेक प्रकारची अनुभूती आहेच, पण आम्हाला या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की आपले राठोड साहेब यांना जी अनुभूती आली त्याच्यातून त्यांची श्रद्धा. आणि म्हणून कोणाची कधी श्रद्धा, अनुभव आल्याशिवाय श्रद्धा बसत नाही ना, त्याच्याकरता अनुभव घ्यावा लागतो. मग हनुमंतराय त्या ठिकाणी कसा सांभाळ करतात, कसं रक्षण करतात, अनेकांना त्याचा अनुभव आला. म्हणून आपण एवढी मंडळी एवढ्या मनामध्ये आलेलो आहोत की नाही. तर अशा पद्धतीने हनुमंतरायांना रामनामाचं गुणगान केलेलंच आवडणार आहे. या हेतूने मग हा रामनामाचं महत्त्व सांगणारा, महात्म्य सांगणारा अभंग माझ्यासमोर आला आणि म्हणून त्याच्यावर विवेचन करण्याचं निश्चित केलं. खरं तर आपल्या संप्रदायामध्ये संतांनी आपणाला आपल्या उद्धाराचं साधन, संत महात्म्या भूतलावर जे आले ना, कशा करता आले? अवतार तुम्हा धराया कारण प्रयोजन हेतू म्हणजे कारण हे आहे कोणतं? जड जीवांचा उद्धार करण्याकरता. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी,
हे कार्य करण्याकरता संत महात्म्या भोवतालावर येतात. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धराया आले दीनजना. दीनजनांचा हो का दुराचारी विषयी आसक्त आशांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे येतात. मग उद्धार करत असताना कोणत्या मार्गाने करतात, कोणत्या पद्धतीने करतात? उद्धार करायचा म्हणजे काय, एखाद्या पोत्यामध्ये गाठोड्यामध्ये ते बांधून आणायचं लोकांना द्यायचंय का? ते काय किलोने द्यायचं का? मग उद्धार करतात म्हणजे त्यांच्याकडून सदाचार करून घेतात. त्यांना सन्मार्गाने वागायचं कसं ते शिकवतात. चांगलं कसं बोलायचं, चांगलं कसं ऐकायचं, चांगलं कसं पाहायचं, चांगलं कसं खायचं. मग असं चांगलं केलं की माणसाचं चांगलं होतं. चांगलं होण्याकरता संत महात्मे सर्व समाजाकडून चांगली कृती करून घेतात. आणि त्या सर्व चांगल्या कृतीमध्ये मी त्याचा उल्लेख केला की तो हा राजमार्ग सर्वाहुनी सांग, सदा संत संग वाचे नाम, सत्संगती आणि भगवंताचं वाचेने नामस्मरण हा आपल्या उद्धाराचा राजमार्ग आहे. म्हणून संतांनी लोकांना सांगितलं, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम, विनवितो सकळा जना, घर जोडून थोरा लहाना. लोकांचा उद्धार करायचा ना. मग संतांनी निश्चित केलं की नामस्मरणाशिवाय यांचा उद्धार होणार नाही, कारण यांचं पाप गेलं पाहिजे. मग हरी उच्चारण अनंत पाप राशी. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय पाप तर जाणारच नाही. म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, केशव कोणताही नाम घ्या तुमच्या आवडीनुसार.
ते नामस्मरण केलं की पुण्य निर्माण होतं आणि पाप जातं, म्हणून दोनही प्रमाण सांगितले. उच्चारणे अनंत पाप राशी जातील. पाप ऐशे नाही कृष्ण नामे राहे. तुकोबराय सांगतात असं पापच नाही की जे भगवंताच्या नामस्मरणाने त्या ठिकाणी शिल्लक राहतं. म्हणून नामस्मरण केल्याच्या नंतर पाप जातं. पाप जातं किती? पापाच्या राशीच्या राशी भस्म होतात. तुकोबरांचे ज्ञानोबरांचे शब्द आहेत. हरि उच्चारणे अनंत पाप राशी. रास कशाला म्हणतात? रास म्हणजे ढीग. पूर्वी धान्य कशाने मोजायचे? रास. असं रास म्हणजे मोठा ढीग. किती त्याच्यामध्ये धान्य आहे सांगू शकत होते का? नाही. जसं त्याच्यामध्ये अगणित धान्य हा त्याला शब्द आहे, तसं किती पाप आहे, किती पाप आहे? अगणित. काही लोक एवढे पापी असतात, एवढे पापी असतात, आणि त्या अगणित पापाचा ढीग कशाने होतो? एकादशी नाही पाहिजे, सोमवार नाही, शनिवार नाही, श्रावण महिना नाही, रामनवमी नाही, गोकुळाष्टमी नाही, काहीच पाहायला तयार नाही. बरं का? कसं वागायला लागले. आणि अपेक्षा तर खूप चांगलं होण्याची. ऐका, चांगलं व्हावं असं वाटत असेल, चांगल्या फलाची अपेक्षा असेल तर चांगलं वागा. चांगलं वागा. वाईट जर वर्तन केलं तर आज नाही तर निश्चित कल वाईटच फल मिळणार आहे. जातील मौज मजेमध्ये 4-2 दिवस, 10-5 वर्ष, पण वाईट वर्तन केलं तर त्याचं फल हे वाईटच आहे. चांगल्याचं चांगलं फल, वाईटाचं वाईट फल. म्हणून लोक वर्तन करण्याकरता काय, पूर्वी काय मांसाहार करत नव्हते असं काही नाही. मांसाहार अनादिकालचा आहे. पण जरा बाबा एकादशी आहे, अरे श्रावण महिना लागला, श्रावण महिना, खरं तर तिला गटारी अमावस्या नाव दिलंय, ते वेडेपण आहे. तिचं नाव आहे दीप अमावस्या, दीपाची पूजा आहे, पण गटार अमावस्या. मग ठीक आहे, गटार अमावस्याला काय असेल ते सगळं काळा बाजार करून घ्यायचा. त्याच्यानंतर पुन्हा मी काय लय म्हातारा झालेलो नाही. मला कळतंय की श्रावण मासामध्ये पूर्णपणे मांसाहारी दुकानं बंद असायची. आता काय परिस्थिती? जाणून बुजून आवर्जून या हिंदू लोकांना काय वेड लागलंय का काय झालं काय यांना काही कळेना. अपेक्षा तर चांगल्याची आणि वर्तन तर मात्र एखाद्या गाढवाला, डुकराला लाजेल, कुत्र्याला लाजवेल अशा प्रकारचं वर्तन चाललंय, अविवेकाने, अविचाराने. खरं तर आमच्या मुखातून असे शब्द येऊच नाहीत, पण हे सर्व सध्याची परिस्थिती पाहता तोंड आवरत नाही. त्याला काय करावं? खरं तर आणखीन शिवाय द्यायला पाहिजे, पण त्यात वक्त पाहिजे. आपण कशाने करावं? असं आहे, मोठं अवघड समस्या झालेली. म्हणून सांगितलं की पुरी काय मांसाहार नव्हता असं काय नाही, पण एकादशी पाहिजे, तिथीमिती ज्याला म्हणतात ते पाहिजे. आता कोणी पाहायला तयार नाही. मला सांगायचं की चांगल्याची अपेक्षा आहे. माणसं वाईट करतात. वाईट केलं तर वाईटच फल मिळणार आहे, चांगलं केलं तर चांगलं फल. ठीक आहे, मग किती पाप, किती पाप, किती पाप. ऐका, असा अनाचार करून 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 वाढलेलं पाप, पापाचा डोंगरच्या डोंगर. आणि मग ऐका, हे पाप काय एका जन्मात फिटत नाही. मोठा कर्जाचा बोजा डोंगर झाला ना लगेच फिटत नाही. मग त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. अनेक जन्मामध्ये मग त्या पापाचं फळ दुःख भोगावं लागतं. मग भोगा दरिद्री. किती प्रयत्न केले, माणसं म्हणतात आम्ही एवढं करतो, एवढं करतो, एवढं करतो, तरी आऱ्याला आरं लागत नाही, लागणारच नाही. पापच तेवढं आहे. माणसं म्हणतात आम्ही एवढं करतो, एवढं करतो, ते आमच्याकडे शब्द आहे आऱ्याला आरं लागत नाही. तुमच्याकडे काय आहे? म्हणजे पैशाला पैसा न लागणं, लक्ष्मी लक्ष्मी लागणं. बरोबर आहे ना? लागणारच नाही. का? पापी माणसाकडे लक्ष्मी राहिलंच कशाला? दुराचार्य माणसाकडे लक्ष्मी राहिलंच कशाला? टिकेलच कशाला? तसंच भंगीपणाने दरिद्र्यामध्ये काय दुराचारी माणसाला जीवन जगावं लागतं. म्हणून आपलं पाप गेलं पाहिजे. ठीक आहे, ज्ञात अज्ञात पातक म्हणतात. कधी कधी अनिच्छेने घडलेलं पातक, इच्छा नसते. आपल्याकडून जे काही पाप घालतात ना, जाणून बुजून पाप होत नाही. आपण रस्त्याने चाललो,
पायाखाली मुंग्या मेल्या, हे अज्ञात पाहतं की त्याला काय विलाज आहे? होतं. आपण शेतकरी मंडळी आहेत, आपणाला पीक निकोप येण्याकरता किंवा पीक अधिक्याने उतार येण्याकरता काय करावं लागतं? फवारणी करावी लागते. कोणताही भाजीपाला फवारणीशिवाय येत नाही पीक. आता भाजी फवारणीशिवाय यायला तयार नाही. फवारणी करणं म्हणजे काय हो? आहे ना? मग पाप होत नाही का? पाप होतं. मग बरं, फवारणी केल्याशिवाय पीक येणार आहे का? फवारणी केल्याशिवाय पीक येणार नाही. आणि फवारणी करायची म्हणजे काय करायचं? किडे मारायचे म्हणजे जीवच घ्यायचा ना. मग ते पाप होतं की नाही? होतं. मग अशा अज्ञात पातकाच्या निवृत्त्यर्थ मग गंगा स्नान सांगितलं, मग नामस्मरण सांगितलं. म्हणून प्रायश्चित्त कशाला म्हणतात? प्रायश्चित्त. प्रायश्चित्त आहे का? आपल्याकडून अजाणता पातक घडलं, त्या पापाच्या क्षालनार्थ प्रायश्चित्त घेणं म्हणजे शिक्षा घेणं. त्या पापाच्या परिमार्जनाकरता आपण आपल्या मनाने बाबा आमच्याकडून जे कायिक वाचिक मानसिक म्हणून गंगेमध्ये गेल्यानंतर तिथं तो संकल्प करावा लागतो ना. त्याचं कारण हे आमच्याकडून जे कायिक वाचिक मानसिक पाप आहे ना, मग सर्व पाप हरा भव, हे गंगामाया आमच्या सर्व पापाचं तू काय कर? हरण कर. याच्याकरता गंगा स्नान आहे, याच्याकरता नामस्मरण आहे. आता ते विचारसागरामध्ये मोठा विषय आहे. साधारण प्रायश्चित्त, असाधारण प्रायश्चित्त. नामस्मरण आपण हे प्रायश्चित्त आहे. आणि मग कसं अनेक पापांचं प्रायश्चित्त म्हणजे नामस्मरण आहे. आणि ते नामस्मरण केल्याच्या नंतर नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. आणि मग हा उपाय शोधून संत महात्म्यांनी आपल्या सर्वांना बाबा तुमच्या पाया पडतो. अरे तुमचा उद्धार होण्याकरता संत केवढ्या कळवळ्याने तो काय तुकोबराने आपल्या पाया पडावं अशी आपली लायकी आहे, काय पात्रता आहे सांगा ना. पण आपल्या पाया पडतात. लागून या पाया विनवतो तुम्हाला सगळा जना कर जोडणे थोरा लहाना दानी तुले द्या मज देना पदर पसरतात आपण. म्हणजे आपण नामस्मरण करायचं, त्याचं फल आपणाला संतांना काही मिळणार नाही. दानी तुले द्या मज देना म्हणे तुकया बंधू राम म्हणा. प्रेमाने सांगितलं, नाही ऐकलं. बाप मुलाला अभ्यास कर, है का नाही, शाळेत जा, कोणाशी भांडण दंड करू नको, गुटखा मावा खाऊ नको, वाईट संगतीमध्ये राहू नको, अशा हिताच्या गोष्टी शिकवतो. शिकूनही जर मुलाने नाही ऐकलं तर बापाला राग येतोच की नाही. तुम्ही सगळे बाप आहेत ना, आमच्यासारखे कार्तिक स्वामी तर नाहीत ना. तुम्ही सगळे बाप आहेत, तुम्हाला मुलं आहेत. तुम्ही मुलाला समजून सांगता की नाही? सांगता. मग तुम्ही जेवढं सांगता तेवढं मुलगा ऐकतो का? खरं सांगा, किरण खोटं बोलायचं नाही. नाही आहे त्याचं उत्तर आहे, पण तुम्ही स्पष्टपणे नाही बोलणार. मुलं जेवढा बाप सांगतो तेवढं ऐकत नाहीत. मुलाने नाही ऐकलं की तुम्हाला राग येतो की नाही? मग त्याला तुम्ही अर्वाच्य बोलता की नाही? अगोदर प्रेमाने सांगतो. बाप आहे अगोदर मुलाला प्रेमाने सांगतात, बाळू शाळेत जा, अभ्यास कर, उच्च शिक्षित हो, मग साहेब होशील. मग एसी रूममध्ये बसून नुसत्या 2-4 सह्या केल्या की 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये तुला महिना मिळत जाईल. आमच्यासारखं काय रे, शेतामध्ये काम करून घाम गाळून काय मिळतं असं समजून सांगतात. मग ऐकत नाही. मग नाही ऐकलं की बापाला राग येतो आणि मग बाप अर्वाच्य बोलतो, मूर्ख गाढव नालायक. तो येतो असतो का बोलण्याचा? सांगून नाही ऐकलं की मग त्या ठिकाणी अर्वाच्य बोलणार. तसं संतांनी आपल्या पाया पडलीत की नाही, लागून या पाय म्हटलीत की नाही, विनवितो सगळ्या ज्यांना म्हटलीत की नाही, तसं ऐकलं नाही. मग जेव्हा ऐकलं नाही मग त्याच्यानंतर किती सांगू तरी नाही कती बटकी पुढे शिंदळीचे रडतील. मग तुकोबाराने सांगितलं, नाम न वदे ज्याची वाचा. कोणाच्या पाठ? नाम न वदे ज्याची वाचा, ज्याच्या वाचेमधून राम नाम येत नाही. तुकोबाराय म्हणतात माझ्यावर कोणी आक्षेप घेऊ नका. हा एवढी जबाबदारी आहे. तुम्ही जर विचारलं ना हे कुठं प्रमाणे कोणत्या अभंगामध्ये आहे ती काढून द्यायची जबाबदारी आमची जबाबदारी आहे. मग काय भांडायचं तुम्हाला? तुकोबारांना भांडायचं. महाराज सांगतात आम्ही एवढं सांगूनही जे राम नामाचं चिंतन करत आहेत, राम नामाचं स्मरण करत आहेत ना, मग ते एका बापाचे नाहीत. तुकोबाराय म्हटले. परत तुम्ही म्हणाल की असं कसं आम्हाला म्हणतात? तुम्हाला आम्ही थोडंच म्हणतो, तुकोबाराय म्हणतात. फक्त आम्ही तुम्हाला समजून सांगतो, अनुवाद करतोय. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा.
तुका म्हणे त्याचे दिवशी हे का नाही. मला सांगतात अरे एवढं सांगून तो हरी नाही मुखाशी हरी मुडा, कधी मूड म्हणतात, मूर्ख म्हणतात, हे का नाही. काय माय गेली होती भूतापाशी, हरी आता हे तर आहे की नाही पाठ, हे तर सोपं आहे की नाही. असं सगळं बोललेत की तुला एवढं समजून सांगू नाही, तुझ्या मुखामध्ये हरी हरी येत नाही, रामनाम येत नाही, विठ्ठल विठ्ठल येत नाही. मग तुझ्या वेळेला काय मातेचा व्यवहार भूताबरोबर झाला का? बोलले नाथ महाराज. संतांनी असं बोलावं का? संतांनी तसं बोलू नये. मग तुम्ही असं वागाव का? नीट वागा ना. नीट वागले तर संत बोलल्याचा आम्हाला राग येतच नाही. आम्ही दण करून सांगतो का आम्ही नामस्मरण करतो, आम्हाला राग यायचं कारण काय? अंगे उन्हे त्याच्या बैशी टाळक्यात, जिथं ऊन असेल तिथं त्याला लागल. म्हणून संत महात्म्याने नामस्मरण करा. हरी हकारोनी सांगे तू का गर्जना करून लोक हो नामस्मरण केल्याशिवाय राहू नका, नाहीतर मग नरद्याचं मात्र होईल रे बाबा. तयाचा मातीरा केला मुढे, हा नरदे निदान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती. या नरद्याच्या माध्यमातून आपण ठरवलं ना स्वर्गामध्ये जायचं, देवच व्हायचं, तर ते शक्य आहे. आणि मग त्याचा उपाय, त्याचं साधन आहे नामस्मरण. आणि याच देहाने जर नरकामध्ये जायचं असेल ना तर ऐका, नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची, कथा न करावी विठोबाची, कथा न करावी विठोबाची, कथा न करावी विठोबाची. स्वर्गाला जायचंय का? भगवंताची कथा करा म्हणजे नामस्मरण करा, स्वर्ग. नरकाला जायचंय का? मग पापाचं आचरण करा. मग एकादशी, मग श्रावण, मग शनिवार, काही विचार करायचा नाही. बस बघा, नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची, नका नामस्मरण करू. मग सरळ त्या ठिकाणी नरकाचा मार्ग आहे. आपली अशी अधोगती होऊ नये. संतांचा हा कळवळ आहे. मी प्रमाण सांगितलं की उद्धारावी जन जडू. मग जड जीवांचा उद्धार संत कोणत्या पद्धतीने करतात, कोणता मार्ग आहे, कोणतं साधन आहे, ते म्हणजे नामस्मरण. मग ठिकठिकाणी कधी कधी विठ्ठल नामाचं महत्व सांगितलंय, कृष्ण नामाचं सांगितलं, गोविंद नामाचं सांगितलं. गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काय भेद नाही देवातया. अशा वेगवेगळ्या नामाचं महत्व. शेवटी एका देवाचे सर्व नाव आहेत, ते काही वेगवेगळे नाही आहेत. सर्व देव नमस्कारान केशवम प्रति गच्छती. कोणत्या देवाला नमस्कार करा? तो केशवाला म्हणजे भगवंताला बरोबर पोचतो. कोणत्या देवाचं नामस्मरण करा? ते भगवान विष्णूलाच पोचतं. म्हणून आपल्या श्रद्धेप्रमाणे आपण नामस्मरण करावं. आणि मग संतांनी जेव्हा असा उपदेश केला, महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही राम नामाचं चिंतन करू, ध्यान करू, स्मरण करू, आम्हाला त्याचं फल काय मिळेल?
राम होय त्याशी संध्या नाही परवसा. राम होय त्याशी संध्या नाही परवसा. राम राहिला मानसी. राम राहिला मानसी. राम राहिला मानसी. राम राहिला मानसी. यानी चिंतानी दयाशी. यानी चिंतानी दयाशी. तर महाराज सांगतात की मी भरोश्याने सांगतो, मी त्याचा अनुभव घेतला. तुका म्हणे चाखोनी सांगी माझा अनुभव आहे. राम म्हणता रामची होई जय. 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 चिंतन केलं तर तो राम रूप होतो. असे अनेक प्रमाण आहेत, अनेक वचन आहेत. आता प्रमाण दिलं राम म्हणता रामची होई पदी बैसो नि पदवी घ्यायची. उदाहरण आहे रोग राम नामाचं चिंतन केलं की रामाची पदवी प्राप्त होते. रामाची पदवी कोणती आहे? सच्चिदानंद. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याचं साधन आहे आणि सच्चिदानंद पदवी प्राप्त होते. पण त्याच्याकरता काय केलं पाहिजे? राम नामाचं स्मरण. राम राहिला मानशी. ज्याच्या मनामध्ये राम, नुसतं मुहमे राम नाही, ते महत्वाचंच आहे म्हणा, पण तोंडामधलं मनामध्ये गेलं पाहिजे. मनामध्ये आपण काय सांगतो? भगवंताची भक्ती आपण कशी केली पाहिजे? नामस्मरण कसं केलं पाहिजे? मनापासून. पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग
रामनामाचं स्मरण आपण ज्याला म्हणतो ना, मनापासून मनामध्ये ते ठसलं पाहिजे. अर्थात त्याच्याकरता अभ्यास आहे, ते काय लगेच होत नाही. मी सांगितलं, कीर्तन करायला सांगितलं, कथा करायला सांगितलं, ऐकलं झालं. आता एखादा भाग्यवान असतो, एखादा त्याच्या जीवनामध्ये याच पद्धतीने होतं. पण आपल्यासारख्याला मात्र बनत जाय. आपल्याकरता काही दिवस जातील, कोणाचे काही महिने जातील, कोणाचे काही वर्षे जातील, कोणाचे काही जन्म जातील, आणि काही जण मातीत जातील. तरी पण त्यांच्या ध्यानात मनात होतं ना, ते ऐकतात ना, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. बस या पद्धतीने ऐकतील. नाही मनामध्ये ठसून देणार, नाही मनामध्ये जाऊन देणार. पांडुरंग ध्यानी काय तुकोबरांची अवस्था आहे. पडले वळण इंद्रिया सकळा. ज्यांच्या ध्यानाचा विषय, ज्यांच्या मनामध्ये पांडुरंगाचा आहे, बाकीचं काहीच नाही. म्हणून राम राहिला मानशी, ज्ञानी चिंतनी जयाशी. आता कोणाच्या राहील सांगता येत नाही, पण ज्याच्या राहील त्याला काय फल मिळतं. राम होय त्याशी संदेह नाही भरवस. म्हणून त्या सगळ्यांनी मोठ्याने प्रेमाने म्हणा, विठोबा रखुमा संप्रदायाचं भजन आहे. तुम्ही म्हणला, तुम्ही इकडे रामनामाचं महत्व सांगता, राम ध्यानामध्ये मनामध्ये राहावा, तो राम होईल, आणि हे मध्येच विठोबा रुक्मिणी काय काढलं. राम आणि विठोबा वेगळा आहे काय? मग आपण दर्शनाला गेलो की त्या ठिकाणी विठोबा, कोणी कृष्ण भक्त येईल त्याला पांडुरंगाच्या ऐवजी कृष्ण दिसेल. कृष्णमूर्ती होय गे कळो आली सोय गे. पांडुरंगाचं वर्णन कितीतरी ठिकाणी कृष्ण म्हणून केलंय की नाही? कृष्ण म्हणून केलंय की नाही? बर, समर्थ जेव्हा दर्शनाला आले पंढरपूरला, इथे उभा का श्रीराम, त्यांना विटेवर कोण दिसलं? श्रीराम दिसला. म्हणे आपले भेद आहेत, विठोबा, गणपती, आता कोणते देव. संतांना ती सर्व एक केशव भगवान विष्णू दिसत असतात. म्हणून विठोबा रुक्मिणी काय आणि राम काय आणि विठोबा रुक्मिणी काय हे एकच आहे. म्हणून राम राहिला मानशी, ध्यानी चिंतनी जयाशी, राम होय त्याशी संदेह नाही भरवसा, असा आहे. वक्त्याने विवेचन केलं बरं का. त्या ठिकाणी एखादा विषय मांडला की त्याला प्रमाण द्यावे लागत असतात, त्याला उदाहरण द्यावी लागत असतात, मग गोष्टी सांगाव्या लागतात. ज्ञानोबारांनी गोष्ट सांगितलेली आहे, तुकोबारांनी गोष्ट सांगितलेली आहे. मग त्याच्याकरता गोष्टी करता नाही, त्या गोष्टीचं तात्पर्य घ्यायचं. त्या गोष्टीतलं जर एखाद्या कीर्तन गोष्ट सांगितली ना, गोष्ट सांगितली म्हणून नाकारायची नाही. का सांगितली ती आपल्या ध्यानात राहत नाही, म्हणून आपण गोष्ट सांगितली म्हणतो. पण गोष्ट सुद्धा आपले काय नाव त्यांचं, बाबासाहेब महाराज खूप सुंदर पद्धतीने खूप गोष्टी सांगायची. पण त्या गोष्टीमधलं सार असायचं ना, मला आवडायचं. म्हणजे त्या गोष्टीमधलं सार आपण त्या लक्षात घ्यावं. उदाहरण काय सांगितलंय, उदाहरण करता नसतं. उदाहरण हे सिद्धांत करता असतं. दृष्टांत हा सिद्धांत करता असतो. ज्ञानोबारांनी अनेक दृष्टांत दिलेत, ग्राम्य दिलेत, अगदी खेड्यातले ज्याला ग्राम्य म्हणतात ना ते उदाहरणं दिलेत, ते दृष्टांत दिलेत. एखाद्या त्या ठिकाणी भगवत रूप झालेल्या, भगवत परायण झालेल्या महात्म्याची अवस्था सांगण्याकरता कोणाचा दृष्टांत दिलाय? दारुड्याचा. आता संतांनी दारुड्याचं दृष्टांत द्यायचं का? भागवताने दिलाय, जाऊ द्या, भागवताने दिलाय. म्हणून त्या ठिकाणी दृष्टांत करता नसतो, तो सिद्धांत करता असतो. मग जे रामनामाचं चिंतन करतात ते रामरूप होतात असं कोणी झालेत का? त्याच्याकरता पहिलं चरण
राम रूप केली कौसल्या माऊली. कौसल्या मातेच्या ध्यानामध्ये मनामध्ये चिंतनामध्ये राम राहिला. काय झालं? दशरथ राजाला पुत्र नाही, दुःखामध्ये वनामध्ये फिरतोय. श्रावण नावाचा बालक आपल्या अंध माता पित्यानं घेऊन काशीयात्रेला चालला. रात्रीची वेळ आहे, तहान लागली. आई वडिलांना तहान लागली म्हणून त्याने ती कावड खाली ठेवली, झारी घेतली, पाणी शोधण्याकरता गेला. जवळच तलाव दिसला, त्याच्यामध्ये ती झारी बुडवली. बुडबुड असा आवाज आला. दशरथ राजा शिकार करण्याकरता त्याच वनामध्ये थांबलेला. बरोबर आवाज देशाने बाण सोडला. तो बाण श्रावणाच्या कंठामध्ये शिरला. मनुष्य आवाज झाला, अरे 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 असं काही बोलला. दशरथ राजा धावत आला की मी ज्याला बाण मारलाय आवाजाच्या दिशेने तो पशु नसून मनुष्याचा आवाज आहे. जवळ आलं तर विव्हळला श्रावण बाळ. श्रावणाला विव्हळत पडलाय. क्षीण आवाजामध्ये सांगितलं की बाबा इथं जवळच माझ्या अंध माता पिता आहेत, त्यांना तहान लागली म्हणून पाणी घेण्याकरता आलो. पण तू घात केला तर जाऊ दे, होऊन गेली गोष्ट. एक कर, माझ्या आईवडिलांना पाणी दे, बोलू नकोस. तू जर तुझा परिचय दिला तर ते पाणी पिणार नाहीत वगैरे सर्व भाग सांगितला. आणि मग दशरथ राजा पाणी घेऊन गेला. खुणवतोय, संकेत करतोय. ते म्हणतात श्रावणा तू बोलत नाही, तुला एवढ्या अपरात्री पाणी आणण्याकरता पाठवलं म्हणून तुला वाईट वाटलं वगैरे वगैरे त्या ठिकाणी काय करतात. नावेला झाला. त्याने सांगितलं की बाबा तू बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. दशरथांचा नावेला झाला. सांगितलं की मी तुमचा श्रावण दशरथ आहे, या नगराचा राजा, मग आमचा श्रावण झालेला प्रकार सांगितला. आता मुलगा त्या ठिकाणी गतप्राण झाला. कोणते आई वडील पाणी पितील, जेवण करतील? त्याने सांगितलं की बाबा जाऊ दे, आमचा मुलगा जर आमच्याकरता गेला तर आम्ही तर पाणी पिणार नाही. पण ध्यानात ठेव, आम्ही जसं आमच्या पुत्राचे त्या ठिकाणी गतप्राण होतोय ना, तशी तुला सुद्धा अवस्था होणार आहे. राजाला तो उशाप वाटला. दशरथ राजाला एवढी मोठी संपत्ती असून संतती नाही, त्याचा तो पुत्रहीनस्य मे राजम सर्व दुःखाय कल्पते. राजाने हा सर्व प्रकार वशिष्ठांना सांगितला. आणि वशिष्ठाने सुद्धा मग यज्ञ करण्याचं सुचवलं. यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये यज्ञनारायण संतोष पावला. प्रत्यक्षताला कुंडातून पायस पात्र घेऊन आले. सांगितलं तुझ्या 3 राण्या चतुर्वेली भाग करा, विलंब केला तर विघ्न ओढवेल. आणि तसंच झालं. कैकई रुसली, तेथे विघ्न झाली. तो पिंड घारीने झडपिला, त्याची मारुती राय. आणि मग काय झालं, कौसल्या आणि सुमित्रा यांनी आपला असणारा एक एक भाग, अर्धा भाग पुन्हा त्या ठिकाणी कैकेयीला दिला. म्हणून तिला 2 आपत्ती आहेत, यांना एक एक आहे. राण्या त्या ठिकाणी गरोदर राहिल्या. मग वशिष्ठाने बोलवलं. कुळगुरू वशिष्ठ सांगेन रूपवरा थाप टाकायचं बाबा. गरोदरा तुझ्या कांता धर्मशास्त्राशी डोहाळे पुसावी, त्यांची पुरवावी मनोरथ. राजाला आनंद वाटला. आनंदाने पहिल्या वेळेला काय झालं तर कैकेयी कौशल्याला भाग दिला म्हणून कैकेयी रुसली होती. अगोदर तिचा नंबर लावून दुर्जनम प्रथमम वंदे. कधी कधी दुर्जनाला नमस्कार का बोलावा लागतो, काय बिघडत नाही. पहिला तिच्याकडे गेला. तिने सांगितलं की ज्येष्ठाशी धाडावी दुरी दिगंतारा नये समाचार ताचामा. जेव्हा डोळे विचारले, ज्येष्ठाला मनामध्ये खोटे होते, ते खरे नव्हते.
वनवासामध्ये भरत होते, शत्रुघ्न होते, ते तर प्रभू सेवक होते. ती खोटं बोललेली होती. दशरथ राजाला दुःख वाटलं. अरे 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 हे कसं योग्य आहे. जाऊ द्या. तिथून निघाला, सुमित्रेच्या महालामध्ये गेला. सुमित्रेने या पती आले, स्वागत केलं, हार वगैरे अर्पण केले. तुला काय डोळे होतात, वडिलांची सेवा अहर्निश. बरं वाटलं. मागं दुःख झालं होतं, इथं बरं वाटलं. आता चला कौशल्याकडे जाऊ. आणि जेव्हा दशरथ महाराज कौशल्याच्या महालामध्ये गेले आणि दशरथ राजांना जेव्हा आलेलं पाहिलं, दशरथ राजाने विचारायचं ना, तुझे मानशी होती जे डोळे सांगो मजपाशी, काय तुला डोळे होतात, काय तुला खाण्याची इच्छा आहे. आता तुमचा व्यावहारिक नियम आहे, पण शास्त्र येते. 7व्या मासामध्ये पतीने आपल्या पत्नीला डोळे विचारावेत. सात्विक असेल तर सात्विक डोळे होतील, रजगुणी तमोगुणी असतील तर चला तमाशाला आणि चला पिक्चर. सात्विक असतील तर रामायणाच्या कथेला चला, सप्ताला चला, वारी करू, प्रयागराजला जाऊ, असं होईल. आता ते काय काय ज्याची त्याची भूमिका पहा. आणि मग डोळे विचारायचं असतात, असं शास्त्राचे. मग या हेतूने वशिष्ठाने सांगितलं धर्मशास्त्राशी डोळे पुसावे. मग त्या हेतूने जेव्हा डोळे विचारले कौशल्याला, नामदेवराय वर्णन करतात, उदरात असे भक्तांचा कैवारी, तेथे कैची उरी देह भावा, सदा समाधिस्थ राम रूप झाली, सदा समाधिस्थ राम रूप झाली, सदा समाधिस्थ राम रूप झाली. कौशल्या माऊली नाम म्हणे, कौशल्या माऊली नाम म्हणे. आपल्याला इथं यायचंय. वा. उदरात असे भक्तांचा काय वरी, तेथे कैची उरी देह भावा. प्रत्यक्ष राम, अरे राम नामाचं चिंतन केलं तर राम रूपता जर होते, आणि प्रत्यक्ष उदरामध्ये जर राम असेल तर. मग कौशल्या माता समाधिस्थ झाल्या, काही बोलायला तयारच नाहीत. मग त्या ठिकाणी दशरथ राजाला वाटलं की ती म्हटली तरी, ज्येष्ठाशी धाडवे दुरी दिगंतरा, किंवा सुमित्रेने माझा आमचा आदर सत्कार तरी केला. ही तर काही बोलायला तयार नाही. नक्कीच भूत लागलं. माणूस चांगला विचार करीत नाही कधी. नक्की भूते झडपली निश्चयशी, आणि करती बडबड होती भूत चेष्टा. आता त्यांना काय माहितीये उदरात कोण आहे, रामप्रभू आहे, त्यांची रामरूप झाली. आता हे संत महात्मे भजन करतात, ते सर्वांनाच कळतं का? त्यांचा अधिकार सर्वांना कळतो का? तुकोबारांनी वेडा म्हणणारी होती की नाही? तू काय वेडा विचारण करी बडबड बोल नाही की कणाची कोणाची कथे नागवाची नाची वाचे विठ्ठल विठ्ठल. भजन करणारं कोणी शहाणं म्हणत नाही. आता काय झालं, कौशल्या माता रामरूप झाल्या. सध्या दशरथाला जर नाही कळलं तर तू आम्हाला काय करणार आहे हो? करती बडबड होती भूत चेष्टा. हिला भूत लागलं म्हणे. मग त्या ठिकाणी वशिष्ठांना बोलवा. वशिष्ठाने पाहिलं त्यांची अवस्था. आता भक्तांचा महिमा भक्ताची जाणती. आणि जेव्हा पाहिलं वशिष्ठांना आनंद वाटला. राजा अरे केवढा भाग्यवान आहे, उदरात असे भक्तांचा कैवारी, विरंची जबाब क्षीरसागरवाशी, ध्याती योगी त्याशी निरंतर, कौशल्याची उदरी तोची अशी. विरंचीचा बाप, ब्रह्मदेवाचा बाप या क्षीरसागर मध्ये राहणारा आणि कौशल्याच्या उदरामध्ये आहे. भूत नाही लागलेलं, ही बडबड नाही करत. तुझं भाग्य आहे. त्रैलोक्यात तूची धन्य एकनरूपा, नामयाच्या बापा पाशील, नामयाच्या बापा पाशील, नामयाच्या बापा पाशील. हे सर्व सारांश रूपाने सांगण्याचा भाग हाच आहे. रामरूप झाली रामे कौशल्या माता. कौशल्या माता ह्या रामरूप झाल्या होत्या. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी अनिरी धनुष्य मारिना रावणा, लंका विभीषणा देईन मी, अंगद सुग्रीव जांबवंत विरा, हनुमंत पाचारा लवकरी, टाकोनी पर्वत बोझवारे सागरा, पाय वाट करा जावयाशी, लंके पुढे मोठे माझविन तोडीन बंधन सुरवरांचे, विश्वामित्र याग नेईन मी सिद्धी, मारिन कुबुद्धी दोघा जना, खर दूषणांचा घेईन मी प्राण, धनुष्य मोडीन भुजाबळे, ध्याती मज त्यांची बहुत आवडी, न विसंबे घडीत त्याशी एक, बोलेला वाल्मिक तैशीशी करीन, वरतुने दावीन. हे सगळं कोण बोलत होतं? कौशल्या माता. म्हणजे तो गर्भ बोलत होता. सदा समाधीस्थ रामरूप झाली म्हणून रामरूप केली. रामे कौशल्या माऊली, राम राहिला मानशी, ज्ञानी चिंतनी जयाशी, राम होय त्याशी, संदेह नाही भरवसा, अयोध्येचे लोक राम झाली
सकळी सर्व अयोध्येचे लोक रामरूप झालेले होते. का झाले राम राज्य काय, सर्व अयोध्येचे लोक अशी एकत्र येऊन आणि बिड्या फुकत आणि तंबाखू चोळत आणि गुटखा खात अशी गप्पा नव्हती करीत. चहाची झुरके घेत घेत ते नव्हतं. एका ठिकाणी आले ना तर रामाविषयीच बोलायचे. अरे आपण किती भाग्यवान आहेत रे, आपण रामाच्या राज्यामध्ये राहायला मिळतं आपल्याला, आपल्याला रामाचं दर्शन होतं. जो ब्रह्मदेवाचा बाप ज्याला म्हणतात ना, असंच बोलायचे ते, प्रभू रामचंद्राच्या संबंधानेच बोलायचे. केवढा आपला राम ठुमकत ठुमकत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र चालतात. अशा पद्धतीने त्याच्या चालण्याचं, बोलण्याचं, पाहण्याचं वर्णन करतात. म्हणून सर्व अयोध्येचे लोक रामाविषयीच बोलतात, रामाचीच कथा करतात. आजही अयोध्येमध्ये जा, हाच प्रकार अनुभवायला मिळतो. आता कलियुग हे बदललंय, पण तरी सुद्धा आम्ही राहिलो तिथं अनेक वेळा. 8 दिवस जेव्हा पाहिलं सगळं अयोध्या राममय. आजही तो अंश आहे. आपण वृंदावनमध्ये गेलोत ना, आजही तिथले माळ घेऊन जपत असतात. ते आपल्यासारखं जरी भेटलं तरी ते बोलत नाहीत, गप्पा करत नाहीत. मग अशा पद्धतीने अयोध्येचे लोक राम झाले सकळी, राम वेळोवेळ आम्ही गाऊ ओवी, दळिता कांडिता जेविता गे बाई. तिथले लोक दळत असताना, कांडत असताना, पाणी वाहत असताना, जेवण करत असताना राम 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 म्हणत होते. म्हणून अयोध्येचे लोक राम झाले सकळी, स्मरता जानकी, रामरूप झाले कपी. सीतामाई रामरूप झालेले होत्या, कपी म्हणजे वानर रामरूप झालेले होते. रावण कसा रामरूप झाला होता तो भाग विस्ताराने मगाशी येऊन गेलेला आहे. आणि म्हणून त्याने मुकुट वगैरे घातला, आरशामध्ये पाहिलं की चतुर्भुज त्याशी तोच झाला. म्हणून अशा पद्धतीने जे राम 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 म्हणतील, ज्यांच्या ध्यानाचा मनाचा विषय राम होईल ना, ते राम होतील. आणि मग तुकोबराय सांगतात, माझी त्यांच्याविषयी भूमिका काय असणार आहे, नामस्मरण करणाऱ्याविषयी आम्ही त्याच्या चरणाला, आम्ही त्याच्या पाया पडणार. ऐसा नित्य राम ध्यान तुका वंदी त्याचे पाय. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी राम आहे. आणि आपण जर रामनामाचं चिंतन केलं तर मग मारुतीरांना आवडणारच आहे, मारुतीरांची कृपा होणारच आहे. आपण प्रत्यक्ष रामरूप होऊ म्हणजे कोणती प्रकारची विकार आपल्या मनामध्ये, ध्यानामध्ये राहणारच नाहीत. आणि विकार संपले की तेच आपलं कल्याण. आपल्याला जीवनामध्ये काय करायचे, आपले वाईट विकार घालून चांगलं वर्तन आपल्याला करायचं आहे. चला तर अशा पद्धतीने रामनामाचं महत्त्व हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आणि रामकथा आहे. रामकथेमध्ये तर आपण ऐकताच, किती जरी सांगितलं, सर्वांनी जरी सांगितलं तरी रामनामाचं महत्त्व पूर्ण होणार नाही. अशा पद्धतीने प्रचंड रूपामध्ये रामनामाचं महत्त्व आहे. जे जे भाग्य असतील त्यांच्या वाट्याला जेवढं येईल आपण घ्यावं, आपलं कल्याण करून घ्यावं, हा संदेश या निमित्ताने द्यायचा. आज या ठिकाणी या वन मारुती या श्री क्षेत्र संगमावर येण्याचा योग आपण 4-5 गावची मंडळी भावी भक्त तर आहात. जे आदरणीय हरिभक्तीपरायण वैराग्यमूर्ती नाना, आपले प्रभाकर नाना झोलकर, त्यांचा फोन आला. आणि इथून कोणी केलाय मला आता आठवत नाही, आता परिचयाचे आहेत. पण अनेकांची गोष्ट अशी होती, फक्त सुनील भाऊचंच नाव मला ध्यानात आहे. आता नित्याने दिंडीमध्ये असतो, एकत्रच भजन करतो, एकत्र वारीमध्ये असतो, मोठ्या आनंदाने असतो. आपण समोर नित्याने असतोच उखळीकर महाराजांच्या मठामध्ये, पण नावाने परिचय नाही राहत. आता नाव विचारायचा संपर्क काही संबंध येत नसतो. तर ही सर्व मंडळी, आणि मोठा आनंद वाटला की अशा या वनामध्ये, जंगलामध्ये, एकांत स्थानी, या जसा वनांतरा
जातो सांडून या घरा. आपल्याला जर त्या ठिकाणी काय आत्मसाधना करायची असेल तर शेवटी एकांतामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. तुकोबराय देहूमधून भंडार डोंगरावर भामचंद्रावर गेले काय, एकांतामध्ये जावंच लागतं. भाग्यवशात आपणाला अशा एकांतामध्ये यायला भेटतं. आणि म्हणून आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रभाकर नाना यांनी आवर्जून सांगितलं, चुकू नका. जायचं अहो म्हणलं चुकणार नाही, जाणार म्हणजे जाणार, येणार म्हणजे येणार. आज त्यांची देहुला सेवा आहे. तर नानांच्या या अशा प्रेम निमंत्रणावरून आणि आपण सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा सेवा करण्याचा योग भाग्यवान समजतो. झालेली सेवा भगवान श्री पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय नाथराय नामदेवराय सद्गुरू जोग महाराज भगवान बाबा वामन भाऊ असे थोर सत्पुरुष, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र हनुमंतरायांचे चरणी समर्पित करायची. आपल्या सर्वांना रामनामाची गोडी लागावी, रामनामाचं महत्त्व कळावं, आपल्या सर्वांचं जीवन राममय व्हावं, आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांचा उद्धार व्हावा. त्याच्याकरता आपण सर्वांनी रामनामाचं स्मरण करावं अशी सद्भावना व्यक्त करून जगद्गुरु तुकोबरायांच्या वजनाने सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम.